10वी-12वीच्या परीक्षा चालू आहेत, तर अशा वेळेस मुलं अगदी मन लावून अभ्यासाला लागले तर मग त्यांना 3-3, 4-4 तास अभ्यास करतात. त्यामध्ये थोडासा ब्रेक हवा असतो. त्यांना काहीतरी खायची क्रेविंग होते, भाजी-पोळी खाणं जीवावर येते, छोटं-मोठं काहीतरी स्नॅक्स बनवून पाहिजे असते. मग अशा वेळेस नुसतं तळलेलं किंवा बाहेरचं न दिल्यापेक्षा आपण असे छोटे-छोटे स्नॅक्स बनवून देऊया. म्हणजे काय होईल, मुलं अगदी आवडीनं खातील आणि त्यांची जी भूक आहे, छोटी-मोठी भूक, ती मस्तपैकी अशी पोटभर ते खाऊ शकतील. तर बघू शकता इथे आपण पनीर किसून घेतलेलं आहे, अगदी क्रश करून सिमला मिरची घेतली, त्यामध्ये आपण लाल तिखट, मीठ, चाट मसाला घातलेला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये थोडासा गरम मसाला सुद्धा घालू शकता. छान मस्त असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असल्यास किंवा मुलांना आवडत असल्यास तुम्ही याच्यामध्ये आणखी कुठल्या भाज्या सुद्धा ऍड करू शकता. अगदी बारीक क्रश करून करायचं. पण मुलांचा पहिला प्रश्न असतो की ते भाज्याच खात नाही आणि मग आपण जर त्यांना जास्तच हेल्दी करण्याचा प्रयत्न केला की त्यांना कंटाळा येतो. अशा वेळेस थोडंसं अभ्यासाचं टेन्शन किंवा प्रेशर असतं. मग अशा वेळेस त्यांना नुसतं आपण हेल्दी खाणं म्हटलं की मग त्यांना थोडंसं कुठंतरी जीवावर येतं. हे मस्त पदार्थ आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर इथे बघा आपण काय केलेलं आहे, पनीरचं जे मस्त आपण घोळ बनवलं होतं ना, पनीर आणि काही मसाले टाकून त्याला आपण छान असं मुठ्ठे बनवून घेतलं, म्हणजे त्याला लांबट आकारामध्ये बनवून घेतलेलं आहे. तर इथे ब्रेड वापरणार आहे. तर आता काही जण म्हणतील ब्रेड पासनं कुठल्या हेल्दी रेसिपीज, तर तुम्ही इथे ब्राऊन ब्रेड वापरू शकता. आता घरचं द्यायचं आहे, आपण पनीर देणार आहे, तळलेलं देणार नाहीये. मग अशा वेळेस ब्रेड आणि बिस्किट या दोनचा वापर करून आजच्या आपण सर्व रेसिपीज बनवणार आहे. कारण ब्रेड आणि बिस्किट शक्यतोवर आपल्या घरात असतातच. मी तर म्हणेल आलू सुद्धा तुम्ही उकडून ठेवा आणि पनीर घरात असू द्या, म्हणजे काय होईल, आयत्या वेळेस तुम्ही मुलांना असे वेगवेगळे पदार्थ बनवून देऊ शकाल. आलू उकडून हा 3 दिवस राहतो फ्रीजमध्ये. तर इथे बघा ब्रेडला ना थोडंसं असं लाटून घ्यायचं आपल्याला, अगदी हलक्या हाताने लाटायचं, म्हणजे ब्रेड अशा सॉफ्ट होतात थोड्या. याच्यावरती आपण टोमॅटो केचप घालूयात. टोमॅटो केचप ऐवजी तुम्ही लाल चटणी किंवा हिरवी चटणी सुद्धा लावू शकता, जे तुमच्या मुलांना आवडत असेल. तर इथे बघा आपण दोन्ही ब्रेडला छान टोमॅटो केचप असा लावून घेतलेला आहे आणि जो आपण रोल बनवला होता ना पनीरचा, तो असा त्याच्यामध्ये ठेवायचा आणि ब्रेडला असं फोल्ड करायचं. इथे बघा ब्रेड जर तुटत असेल तर हात थोडासा ओला करून घ्यायचा, म्हणजे थोडंसं पाणी लावून घ्यायचं हाताला आणि ब्रेडला छान असं त्याचा रोल बनवून घ्यायचा. तर इथे पनीर ब्रेड रोल आपला बनून तयार होईल. तर इथे बघा आपण काय करायचं, एका पॅनमध्ये ना बटर लावून घ्यायचं. हे तुम्ही तव्यावरती सुद्धा करू शकता. तर आता इथे आपण बटर लावून छान हे रोल असे भाजून घेऊयात. दोन्ही साईडनी भाजायचे, छान असं बटर लावायचं. आता बटर नसल्यास तुम्ही तूप लावू शकता किंवा तेल सुद्धा लावू शकता. छान असं मस्त याला गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. परफेक्ट. बघू शकता तुम्ही या पद्धतीने मी बाकी रोल सुद्धा बनवून घेतलेले आहेत. तर आता हे टोमॅटो केचप सोबत किंवा हिरव्या चटणी सोबत तुम्ही सर्व करू शकता. मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी तुम्ही हे पदार्थ अगदी झटपट बनवू शकता. तुम्ही कितीही बिझी असले तरीही हे 5 ते 10 मिनिटात बनणारे पदार्थ आहेत. नक्की ट्राय करा आणि मुलांना नक्की फ्रेश करा, कारण अभ्यासाचं थोडंसं टेन्शन किंवा प्रेशर असतंच. मग अशा वेळेस त्यांच्या मनासारखे आवडीचे पदार्थ बनवून देणं आपलं कर्तव्यच आहे. तर मग इथे बघा आपण काय केलं, आता दुसरी रेसिपी बघत आहे. त्याच्यासाठी आपण टोमॅटोची प्युरी बनवून घेणार आहे. तर टोमॅटोची प्युरी आपण इथे 3 टमाटर घेतलेले आहेत. तर एका पॅनमध्ये आपण बटर घातलेला आहे. बटर नसल्यास तुपाचा वापर करावा, नाहीतर तेलाचा वापर करावा. तर 1 चमचा आपण इथे जवळ बटर घातलेला आहे. पनीर चीज टोस्ट बनवणार आहे आपण. याच्यासाठी आपण याच्यात 1 चमचा लसूणची पावडर घातलेली आहे. लसूणची पावडर नसल्यास लसणाची पेस्ट सुद्धा घालू शकता. टोमॅटो प्युरी घातलेली आहे. छान आता हे बटरवरती मस्त आपण हे टोमॅटो प्युरी अगदी मस्त अशी भाजून घ्यायची, म्हणजे छान असा त्यातला कलर सुटेपर्यंत, तेल सुटेपर्यंत म्हणतो ना आपण, त्या पद्धतीने. बघू शकता मस्त बटर सुटलेला आहे. आता याला काय करायचं, थोडेसे मसाले घालायचे. तर मसाल्यांमध्ये काहीच जास्त घालायचं नाही, कारण जास्त जड मसाले परीक्षेच्या वेळेस मुलांना देऊ नये. तर इथे बघा आपण बेसिकचे म्हणजेच हळद थोडीशी, अगदी 1 चुटकी, लाल तिखट, मीठ आणि सिमला मिरची मी इथे बारीक कट करून घेतलेली होती म्हणून घातली. जर मुलांना भाज्या आवडत नसतील तर घालू नये, आणि आवडत असतील तर तुम्ही याच्यामध्ये बारीक कट करून पत्तागोबी, बारीक कट करून गाजर सुद्धा घालू शकता. तर इथे आपण थोडासा वरून चाट मसाला घातलेला आहे
आणि पनीर घालूयात. तर असे छोटे छोटे पीसेसमध्ये मी पनीर कट करून घेतलेलं आहे. कोथिंबीर घातली थोडीशी, छान मिक्स करून घ्यायचं. आता याच्यावरती बघा जे पिझ्झा सीझनिंग वगैरे येते ना, ते सुद्धा तुम्ही घालू शकता. मुलांना तर ते खूप आवडतं, पण माझ्याकडे यावेळेस अवेलेबल नाही आहे, म्हणून मी काय करते, चाट मसाला घालते. चाट मसाला सुद्धा मुलांना खूप आवडतो आणि त्याने कुठलाही पदार्थ असा मस्त चटपटा बनतो. तर अगदी अर्धा चमचाच्या जवळजवळ पण चाट मसाला घातलाय आणि स्टफिंग बनवून तयार आहे. इथे काय करायचं, ब्रेड घ्यायचं, ब्रेडवरती टोमॅटो केचप लावायचं. जसं तुमच्याकडे हिरवी चटणी असल्यास तुम्ही हिरवी चटणी लावू शकता. आणि जे आपण स्टफिंग बनवलं होतं ना मस्त चमचमीत पनीरचं, ते असं भरभरून ठेवायचं, कंजूशी करायची नाही, कारण पनीर हेल्दीच आहे. मुलांनी थोडं जास्तही खाल्लं तर काहीच प्रश्न नाही. आणि याच्यावरती आपण मोझरेला चीज लावत आहे. आता मोझरेला चीज नसल्यास तुम्ही चीज स्लाइस लावू शकता, पण याला मोझरेला चीजचा छान इफेक्ट येतो. तर इथे आपण आता हे मस्त तव्याला बटर लावून भाजून घेणार आहे. तुम्ही हे ओव्हनमध्ये सुद्धा बनवू शकता. तर तव्यावरती अगदी झटपट बनतं. आता याला झाकण ठेवायचं आहे. तर मग इथे जे भांडं याच्यावरती बसेल ते ठेवायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवरती आपण हे छान मस्त असं भाजून घेऊया. म्हणजे काय होईल, ब्रेड सुद्धा चांगला भाजला जाईल आणि हे चीज आहे ना खूप छान मेल्ट होते. बघू शकता इथे थोडासा लाईटचा प्रॉब्लेम येत आहे. तर इथे बघा आपलं मस्त पनीर चीज टोस्ट बनवून तयार आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की बनवा. मुलांचा मूड अगदी फ्रेश होऊन जातो असे पदार्थ बघितले की, आणखी दुपटीने ते अभ्यासाला लागतील. तर इथे बघा याच्यावरती आपण काय करत आहे, थोडंसं ना चिली फ्लेक्स टाकूयात. आवडत असल्यास टाकायचं, नाही तर स्किप करायचं. थोडासा हिरवा सांबार टाकला, हिरवा सांबार म्हणजेच कोथिंबीर, आवडत असल्यास टाकायची, नाहीतर काढून टाकायचं नाही, स्किप करायचं. ब्रेडची खालची बाजू सुद्धा बघू शकता तुम्ही, मस्त अशी खरपूस भाजल्या गेलेली आहे आणि पनीरचं आपलं इथे मस्त पनीर चीज टोस्ट बनवून तयार आहे. तर आता बनवूया चॉकलेट सँडविच. चॉकलेट सँडविच बनवायसाठी इथे बघा तुम्ही रेडीमेड जे आपलं चॉकलेट येते ना ते वापरू शकता, नाहीतर काय करायचं, असं कोको पावडर किंवा चॉकलेट ड्रिंकवाली पावडर असते ना ती घालायची 2 ते 3 चम्मच. आता तुम्ही किती प्रमाणात बनवत आहे त्यानुसार. आणि याच्यामध्ये काय केलंय मी, अर्धा कप दूध घेतलाय, त्याच्यात साखर सुद्धा घालून घेतलेली आहे. आणि हे छान मस्त कोको पावडर याच्यामध्ये मिक्स करायची आणि थोडं बटर घालायचं. बरं, बटर घातल्याने काय होते, खूप छान टेस्ट येते आणि आपलं हे चॉकलेट ड्रिंक म्हणू शकता किंवा चॉकलेट सॉस म्हणू शकता, अगदी मस्त बनवून घरात तयार होतो अगदी 5-6 मिनिटात, कारण क्वांटिटी कमी आहे. तुम्ही बघू शकता 2-3 मिनिटं याला छान असं शिजून घ्यायचं आणि थोडं हे दाटसर व्हायला आलं की गॅस बंद करायचा. तुम्ही हे डार्क चॉकलेटपासून सुद्धा बनवू शकता. डार्क चॉकलेट घरात अवेलेबल नसलं तर असं बनवायचं. आणि हे पण कोको पावडर पण घरात नाही आहे तर मग हर्शी येते ते चॉकलेट हर्शीज त्यांनी बनवायचं, त्यांनी पण खूप मस्त बनते. ब्रेड घेतलेली आहे, 2 ब्रेडची स्लाइस कापून घेतली, 2 ब्रेडची आपण कापणार नाहीये, काहीच फरक पडणार नाहीये. त्यासाठी मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने बनवून दाखवते. तर जे आपण हे चॉकलेट सिरप बनवून घेतलंय ना ते छान ब्रेडवरती लावून घेऊयात. खूप मस्त आणि झटपट असं चॉकलेट सँडविच बनवून तयार होतं. नक्की बनवा, मुलांना खूप आवडते चॉकलेटचे पदार्थ. तर इथे बघा आपण दोन्ही ब्रेडला छान असं हे चॉकलेट सिरप लावून घेतलं. याच्यावरती मी चीज स्लाइस ठेवलेली आहे आणि दुसऱ्या ब्रेडला बटर लावून घेऊया. तर असं आता जी दुसरी साईज आहे ना आपली, म्हणजे ज्याच्या आपण कडा कापलेल्या नाही आहेत, ते सुद्धा सेम प्रोसेसने करायचं. याच्या मी दोन्ही ब्रेडला हे चॉकलेट सिरप लावून घेत आहे. दोन्ही ब्रेडला लावायचं, नाही तर एका ब्रेडला लावायचं, जसं मुलांना आवडत असेल त्या पद्धतीने बनवायचं. आता आपण हे ग्रिल सँडविच मेकरमध्ये बनवून घेत आहे, पण तुम्ही तव्यावर सुद्धा बनवू शकता, काहीच प्रश्न नाही. मस्त इथे आपलं चीज मेल्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. परफेक्ट चॉकलेट सँडविच बनवून तयार आहे. तर चला मी आता हे तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते. अगदी क्रिस्पी करारा सँडविच बनवून तयार आहे. आणि तुम्ही बघू शकता आपण जे चीज स्लाइस ठेवली होती ना ती छान मस्त अशी मेल्ट झाली. आणि हे दुसरं वालं ज्याच्या आपण कडा कापलेल्या नाही आहेत, वाव परफेक्ट. याच्या दोन्ही ब्रेडला आपण चॉकलेट सिरप लावून घेतलं होतं, बघू शकता तुम्ही. मला आता दोन्ही ब्रेडला लावलेलं आवडलं. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही दोन्ही ब्रेडला लावा किंवा मग एका ब्रेडच्या स्लाइसला लावा. ते चॉकलेट हर्शीज येते ना ते घातलं आहे मी वरून हे. आणि आपला जो हा सॉस बनवला होता आपण घरी
त्याच्यासोबत छान मस्त असं सर्व करायचं चॉकलेट सँडविच. एकदा नक्की बनवून बघा मुलांना किती आवडते ते, आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या मुलांना आवडलं का. तर चला आता बनवूया चौथी रेसिपी. तर इथे मस्का चस्का बाईट्स बनवत आहे आपण. त्यासाठी इथे बघा, तुम्ही मस्का चस्कावाले बिस्किट घेऊ शकता किंवा आपले हे रेग्युलर क्रॅकजॅकवाले येतात ना, ते सुद्धा घेऊ शकता. कुठलंही बिस्किट घ्यायचं, चालू शकते, पण खारं घ्यायचं शक्यतोवर, गोड नाही घ्यायचं. मग इथे काय केलं आहे आपण, कढईमध्ये थोडं तेल घेतलंय आणि त्याच्यामध्ये जिरं घालून घेतलेलं आहे. बारीक चिरलेली सिमला मिर्च घातलेली आहे आणि लाल तिखट घालूया. तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता. अगदी थोडीशी हळद घातली आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. वरून आपण याच्यावरती धनिया पावडर घालूयात. धनिया पावडर, जिरा पावडर सुद्धा तुम्ही घालू शकता. जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे हे पदार्थ आपण मुलांसाठी बनवत आहे, त्यामुळे जास्त गरम मसाले किंवा आणखी कुठल्या मसाल्यांचा वापर करू नये. कारण परीक्षेच्या टाईमला जास्त तळलेलं किंवा जास्त तिखट, जास्त मसालेदार खाणं असं मुलांना नाही द्यायचं, शक्यतोवर टाळायचं. त्यामुळे काय होतं, मुलं असे एकदम त्यांना जड नाही वाटणार आणि झोप नाही येणार. ते असे छान असे हलके फुलके पदार्थ आणि 2 टाईम आपली वरण भात भाजी पोळी हे जर दिलं ना, तर मुलं अगदी मस्त असे हेल्दी राहतील आणि त्यांचे पेपर ते अगदी शांततेने सोडवू शकतील. त्याच्यावरती आपण थोडासा चाट मसाला घातलेला आहे, धनिया पावडर घातलेली आहे आणि हिरवा धनिया घातला. तर आमच्याकडे त्याला सांबार म्हटला जातो, त्यामुळे मला ते हिरवा धनिया येते तोंडात, हिरवा सांबार म्हणतो त्यामुळे. तर तुम्ही ते समजून घेत जा. तर याला बघा, आपण काय केलंय, दोन्ही बिस्किटच्या मध्ये आपण जे आलूचं स्टफिंग बनवलंय ना, ते लावून घ्यायचं, मस्त असं भरून घ्यायचं आणि टोमॅटो केचपमध्ये याच्या चारही बाजू अशा बुडवून घ्यायच्या आणि शेवमध्ये त्याला डिप करायचं. अगदी खूप मस्त चटपटासा कुरकुरा असा आपल्या इथे नाश्ता बनवून तयार होतो. आणि इथे बघा, आलूची चटणी तुम्ही याला तडका देऊ शकता किंवा मग कच्च्या आलूमध्ये काही भाज्या आणि सॉस आणि तिखट मीठ मसाले असे छोटे मोठे आपण जे चाट मसाला वगैरे घालतो ना, तो घालायचा, म्हणजे तडका द्यायचं सुद्धा काम पडणार नाही. खूप मस्त इथे स्टफिंग बनवून तयार होतं. आणि हा नाश्ता तर तुम्ही तुमच्या घरी छोटी मोठी पार्टी असेल किंवा मग ऐनवेळी मुलांना काहीतरी खावंसं वाटते त्यावेळेस सुद्धा बनवून देऊ शकता. मुलांना हा नाश्ता नक्की द्या, त्यांना खूप फ्रेश वाटेल आणि मूड त्यांचा अगदी फ्रेश होऊन जाईल. तर आता बनवूयात आपण 5वी रेसिपी. तर इथे बघा, जे आपण स्टफिंग बनवलं होतं ना आलूचं, त्यापासूनच मी तुम्हाला हे सँडविच बनवून दाखवत आहे, चीज सँडविच. आता सँडविच हा नाश्ता काही नवीन नाहीये, पण तुम्हाला रिमाइंड देणं ही माझी ड्युटी आहे. त्यामुळे काय करायचं, आपण छान ब्रेड घ्यायच्या, त्याच्यावरती टोमॅटो केचप लावलेला आहे, जे आपण आलूचं स्टफिंग बनवलं होतं ना ते लावायचं, छान भरभरून लावायचं, म्हणजे मुलांना खाताना छान वाटेल. वरून थोडा चाट मसाला घातलेला आहे. जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे पिझ्झा सीझनिंग वगैरे सुद्धा तुम्ही याच्यावरती घालू शकता. आणि मोझरेला चीज लावायचं. चीज लावताना कंजूसी करायची नाही, मुलांना आवडते ते, तर थोडं जास्त लावायचं. आणि इथे बघा, दुसऱ्या ब्रेडला सुद्धा मी टोमॅटो केचप थोडं लावून घेते, म्हणजे चव चांगली येणार. तुम्ही याला इमलीची चटणी वगैरे सुद्धा लावू शकता. आणि याच्यावरती काय करते, मी थोडेसे चिली फ्लेक्स घालते. मी काय करते, घरीच लाल मिरच्या ज्या असतात ना आपल्या सुक्या लाल मिरच्या, त्या मिक्सरला अशा दरदर अशा फिरवून घेते, म्हणजे आपलं चिली फ्लेक्स तयार होऊन जातं. अगदी सोपं आहे, काहीच कठीण नाही आहे. तर ते घालून आपण सँडविच छान सँडविच मेकरमध्ये भाजून घेऊयात. हे सँडविच तुम्ही तव्यावरती सुद्धा बनवू शकता. आता सँडविच मेकर असलं तर अगदी झटपट होते, नसल्यास तव्यावर अगदी 5 मिनिटाच्या आत सँडविच बनवून तयार होतं. तर छान मस्त आता याला कट करूयात. अगदी क्रिस्पी आणि झटपट असं सँडविच बनवून तयार होतं. मुलांच्या परीक्षा चालू आहेत, अशा वेळेस तुम्ही पनीर, ब्रेड आणि बिस्किट आणि आलू नक्की उकडून ठेवा फ्रीजमध्ये, म्हणजे असे चटपटे पदार्थ बनवायला अगदी कमी वेळेत बनवून तयार होतील आणि मुलं अगदी खुश होऊन जातील. आणि मुलं जर हा व्हिडिओ पाहत असतील तर तुमच्या आईला नक्की असे मस्त चटपटे पदार्थ बनवायला नक्की सांगा. आणि आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर माझ्या मैत्रिणींनो, कुठला पदार्थ तुम्हाला आवडलाय आणि कुठला पदार्थ तुम्ही तुमच्या मुलांना बनवून देणार, प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मग भेटूया अशाच नवनवीन चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.